नमस्कार, सोनी टीवी न्यूज में सभी दर्शकों का स्वागत है। सुप्रिया चौधरी भोसले शिवसेना में हुई शामिल। उपशहर संघटिका भिवंडी पूर्व विधानसभा पद पर विराजमान। भिवंडी शहर में चर्चित सुप्रिया चौधरी मनपा चुनाव के बाद आखिरकार शिवसेना शिंदे गुट में शामिल हो गई और धनुष बाण को थाम लिया। सुप्रिया चौधरी भोसले ने आज शिवसेना शिंदे गुट के उपनेता रुपेश महात्रे और वरिष्ठ नेताओं के मार्गदर्शन में प्रवेश किया। अब पार्टी को बढ़ाने के लिए और महिलाओं के हक अधिकार के लिए पार्टी के बैनर तले कार्य करेंगे। इस अवसर पर शिवसेना शहर प्रमुख भिवंडी पूर्व संजय काबूकर, सचिव समीर पवार, प्रकाश चौधरी, राज पवार, अमोल भोसले, सचिन वेलेकर, सुजाता पामू सहित व कई महिलाएं उपस्थित थे। आज सन्माननीय आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या कामाने प्रभावित होऊन आणि शिवसेनेचं कार्य भिवंडीमध्ये पाहून या ठिकाणी सौ सुप्रिया अमोल भोसले यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्यासोबत 100-125 महिलांनी देखील प्रवेश केलेला आहे। मोठ्या प्रमाणात लोकांचे मत जे आहे ते शिवसेनेच्या बाबतीमध्ये अतिशय चांगलं झालेलं आहे आणि सर्वांना माहिती आहे की भिवंडी शहरामध्ये चांगल्या प्रकारचं काम सध्या जी संघटना करते ती म्हणजे शिवसेना आणि म्हणून त्यांनी ज्या विश्वासाने शिवसेनेवर विश्वास ठेवून प्रवेश करून आज त्यांना या ठिकाणी उपशहर संघटना म्हणून पद देखील दिलेलं आहे। हा विश्वास जो आहे निश्चित आम्ही सर्व लोक त्यांचा विश्वास कुठे त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही अशा पद्धतीने त्यांचं शिवसेनेमध्ये स्वागत करून त्यांना अपेक्षित असलेलं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडून आणि संपूर्ण शिवसेना पक्षाकडून या ठिकाणी करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू। सन्माननीय आमचे शहर प्रमुख संजयजी काबूकर आणि सचिव आमचे समीर पवार, त्याचप्रमाणे आमचे जुने सहकारी प्रकाशजी चौधरी ह्या सर्वांच्या माध्यमातून खरं तर या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम होतंय आणि ह्या कामामुळेच आज भिवंडीमध्ये महिलांचा देखील विचार बदललेला आहे। लाडकी बहीण सारखे चांगली योजना या महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं काम सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केलं आणि त्या माध्यमातून आपण पाहिलंय की आज एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात लोकप्रिय नेता म्हणून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे पाहिलं जातंय आणि म्हणूनच आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेमध्ये लोकांचा मत प्रवाह वाढलेला आहे। युवा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि इतर लोक देखील इतर पक्षाची लोक देखील शिवसेनेकडे त्यांचा कल वाढलेला आहे। खरं तर हा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामाचा प्रभाव असंच आम्ही या ठिकाणी समजतोय आणि हा त्यांचा विश्वास नक्कीच आम्ही कायमस्वरूपी राखण्याचा प्रयत्न करू। त्यांचं स्वागत आहे। त्या निश्चितपणे आपल्या विभागामध्ये या सर्व महिलांना घेऊन ज्या ज्या योजना आहेत सरकारी योजना असतील शासनाच्या योजना सोबतच त्या ठिकाणच्या अडीअडचणी सोडवण्याचं काम करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। मी त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। मुख्यमंत्री जी एकनाथ जी शिंदे के नेतृत्व में मैंने आज शिवसेना में प्रवेश किया है। आज मुझे उप शहर संगठिका का पद मिला है जो मेरे लिए बहुत ही गौरवशाली विषय है और इस पद का मान रखते हुए मर्यादा रखते हुए मैं आगे इस पद को न्याय दूंगी। इतना ही मैं कहना चाहूंगी। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज तुम्ही बघितलं असेल की आमचे शिवसेनेचे उपनेते आणि आमचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही पद्मनगर परिसरामध्ये आणि भिवंडी शहरामध्ये अनेक जागेवरती आज ब्लड डोनेशन कॅम्प होता, आरोग्याचे कॅम्प होते आज। तसेच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज आम्ही पक्षाच्या काही महिलांचे म्हणजे 100-125 महिलांचा पक्ष प्रवेश पण झाला। त्याच्या म्हणजे सुप्रियाताई भोसले यांनी आमच्या पक्षामध्ये आज प्रवेश केला आणि त्यांना आम्ही आजच गवाही दिली की ज्या आपल्या प्रभागामध्ये ज्या अडीअडचणी असतात त्या आम्ही लवकरच त्या आपले जे प्रभाग अधिकारी असतील ते त्यांची भेट त्या प्रभाग अधिकाऱ्यांची आणि इकडचे जे स्थानिक पोलिस असतील महानगरपालिका अधिकारी असतील त्यांची भेट करून देऊ। जसे या आज आमच्या पक्षामध्ये 125 महिला प्रवेश केलाय तर त्यांच्यामुळे आम्ही ऐकलं त्यांच्या अडीअडचणी त्या अडीअडचणीला न्याय देण्याचं काम त्याचा आमच्या सुप्रियाताई भोसले ह्याच करतील असं त्यांना आश्वासन दिलंय आणि आज सगळ्या लोकांना आम्ही प्रवेश करून घेतलाय।